नमस्कार. गेल्या काही दिवसापासून श्रावण मॅथमॅटिक्स परिवारामध्ये ॲडमिशन चालू आहे. बघता बघता 70 ॲडमिशन पूर्ण झाली. आता जागा फक्त 30 बाकी आहे. आपल्या शेजारी पाजारी मित्रपरिवारामध्ये जे कोणते विद्यार्थी जर असेल, त्यांची येण्याची जर इच्छा असेल तर लवकरात लवकर या आणि आपली इच्छा पूर्ण करा. हां, इथे थोडं फीच्या बाऱ्यात जाणून घ्या. मागच्या वर्षी फी 11,000 होती, यंदा 10,500 आहे. 500 रुपये फी का उतरवली? आमचा रिझल्टसुद्धा छान आहे. रिझल्ट छान असताना 500 रुपये फी उतरवली का? कारण की आपल्या इथं हॉटेलवाला, भाजीवाला, रिक्षावाला, हातमजूर, रोजमजूर, कामगार, शेतकरी, अमीरपासून तर गरिबापर्यंत येतात. ह्या सगळ्यांना लक्षात ठेवूनच फी ठरवण्यात आली. म्हणजे समान शिक्षणाचा अधिकार हेच आमचं ब्रीदवाक्य आहे. आणि आपल्या परिवारामध्ये सवलतीसुद्धा आहे. जो शहीद जवानांची मुलं आहे यांना पूर्णपणे ट्युशन मोफत आहे. ज्यांना आई वडील नाही, परिस्थिती हालाकीची आहे, ट्युशन मोफत. आई किंवा वडील या दोघांपैकी एक नाही, परिस्थिती हालाकीची आहे, तर त्यांना फीमध्ये सवलतसुद्धा देण्यात येत आहे. मग ह्या फीच्या भ्रमामध्ये ट्युशनमध्ये यायचं आहे का? नका या. भीती आणि भ्रम माणसाला अंधश्रद्धेकडे नेते. मग अंधश्रद्धेत यायचं आहे का? नाही, बल्कि आम्हाला जाणून घ्या. कारण की देव हा जाणल्याने मिळतो. मग अभ्यास हा जाणूनच करावा लागते. व्यवस्थित जाणू समजू, तेव्हा कुठं पेपरमध्ये लिहू, तेव्हा कुठं चांगली मार्किंग राहील. मन एक मोहल्ला आहे. अनेक भ्रम निर्माण होतात आणि मोहल्ल्यामध्ये अनेक घरं असतात, आकर्षकदायक गोष्टी असतात, आकर्षकदायक लोक असतात, व्यक्ती असतात, या सगळ्या बाबी असतात. मग त्यांच्या आकर्षणामध्ये न फसता, त्यांना वेळ न देता आपण मुख्य उद्देशाकडे लक्ष दिलं पाहिजे. तो उद्देश म्हणजे आहे आपला अभ्यास. म्हणजे असल्या कोणत्या आकर्षणात पडून, आमच्या इथं जसं उदाहरणामध्ये टी शर्ट आहे, आम्ही टी शर्ट देत आहे विद्यार्थ्यांना. मग टी शर्टच्या आकर्षणात पडायचं आहे का? नाही, टी शर्टच्या आकर्षणात नाही पडायचं. आपल्याला जिथे समजते ना तिथेच ट्युशन लावायची आहे. आपल्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान झालं पाहिजे, स्पष्टीकरणासहित उत्तर मिळालं पाहिजे. ह्या सगळ्या बाबीचं समाधान जर होत असेल तर तिथेच ट्युशन लाव. कारण प्रश्न हा तुझ्या भवितव्याचा आहे. आणि जर तुझ्या प्रश्नाचं उत्तर ह्या परिवारात जर मिळत आहे, दुसऱ्याला विचारत आहे, त्याला विचार, स्पष्टीकरण जाण आणि जाणूनच ह्या ट्युशनमध्ये ये. तुझं नेहमीच ह्या परिवारामध्ये स्वागत राहील. हां, बघता बघता आता पुन्हा एक गोष्ट सांगायची राहिलं. आपल्या परिवारामध्ये 5वी, 6वी, 7वी ओपन झालेली आहे. वेळेचा अभाव होता, शिक्षकाचा अभाव होता, त्यामुळे ते गेल्या 3 वर्षापासून ही इच्छा पूर्ण झाली नाही. परंतु आता लगेच आपल्यामध्ये 4 शिक्षक मदतीसाठी आलेले आहे. आणि हे 4ही शिक्षक 5वी, 6वी, 7वी, 8वीचा कार्यभार सांभाळणार आहे. आणि मयूर सर आणि राजेश सर म्हणजेच मी 9वी आणि 10वी सांभाळणार आहे. आमच्यावर विश्वास ठेवा. जसं 8वी, 9वी, 10वीला आम्ही सेवा दिली, तसंच 5वी, 6वी, 7वीला सुद्धा देऊ. आमचा अनुभवाचा सागर आहे. एकदा विश्वास तर करून बघा. तुम्ही जाणूनच आमच्या परिवारामध्ये या. तुमचं नेहमी स्वागतच राहील. नमस्कार.